नमस्कार, स्वागत आहे तुमचा पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर अनेक वेळा आपण परमात्म्याजवळ हात जोडून प्रार्थना करतो, देवा मला यश दे, मला मार्ग दाखव, माझं नसीब बदल। पण दिवस जातात, महिने जातात आणि तरीही आपल्या आयुष्यात काहीच बदल होत नाही असं वाटतं। तेव्हा मनात प्रश्न येतो, मी इतकी प्रार्थना करतो तरी मला योग का मिळत नाही? पण लक्षात ठेवा, परमात्मा कधीच उशीर करत नाही, तो फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत असतो। बीज जमिनीत टाकलं की दुसऱ्याच दिवशी झाड होत नाही, त्याला अंधार सहन करावं लागतो, पाऊस सहन करावा लागतो, माती खाली दाबून राहावं लागतं, तेव्हाच ते एक मोठं वृक्ष बनतं। तसंच तुमचं आयुष्य आहे। आज तुम्ही संघर्ष करत असाल, लोक तुम्हाला कमी लेखत असतील, तुमच्या मेहनतीचं फळ मिळत नसेल, पण याचा अर्थ परमात्म्याने तुम्हाला विसरलं असं होत नाही। कधी कधी देव तुम्हाला त्या गोष्टीसाठी तयार करत असतो ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल। जर योग मिळत नसेल तर स्वतःला विचारा, मी फक्त मागतोय का की त्यासाठी प्रयत्न करतोय? कारण प्रार्थना आणि प्रयत्न जेव्हा एकत्र येतात तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होते। फक्त मंदिरात जाऊन दिवा लावून उपयोग नाही, स्वतःच्या मनातही आसेचा दिवा पेटवावा लागतो। फक्त देवा मला मदत कर म्हणणं पुरेसं नाही, तर देवा मी लढायला तयार आहे असंही म्हणावं लागतं। तुमचं नसीब बदलण्यासाठी परमात्मा तुमच्या हातात शक्ती देतो, पण चालायचं काम तुम्हालाच करावं लागतं। म्हणून आजपासून हार मानू नका। योग उशिरा मिळेल, पण मिळेल नक्की, कारण परमात्मा तुमची परीक्षा घेतो, शिक्षा नाही। जे लोक संकटातही विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी एक दिवस चमत्कार घडतोच। म्हणून डोळ्यात विश्वास ठेवा, मनात धैर्य ठेवा आणि स्वतःला रोज सांगा, आज नाही मिळालं तर उद्या मिळेल, कारण परमात्मा माझ्या सोबत आहेत। आणि परमात्मा तुमच्या सोबत तेव्हाच राहतील जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल।